ॐ भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: सर्व यज्ञ व तपांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर आणि समस्त प्राणीमात्रांचा सुहृद मीच आहे असं जाणून मनुष्य शांती प्राप्त करतो. या अध्यायातील शेवटचा पण आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा आणि लक्षात घेण्यासारखा असा हा श्लोक आहे. आधीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी योगनिष्ठा, सांख्यनिष्ठा यांचं वर्णन केलं आहे. नंतर त्यांच्या सिद्धीसाठी उपयोगी अशा ध्यान योगाचं वर्णन केलं. आता या शेवटच्या श्लोकात कल्याणकारी अशा भगवन निष्ठेचं महत्व भगवंत आपल्याला सांगत आहे. भ्रोक्तारम यज्ञ तपसाम म्हणजे सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता. जेव्हा आपण एखादी गोष्ट, एखादं शुभ कर्म करतो आणि ते ज्याच्यासाठी करतो त्यालाच त्या कर्माचा भोक्ता मानतो ना. कोणाची सेवा केली तर त्या व्यक्तीला त्या सेवेचा भोक्ता मानतो. प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात तोच परमेश्वर स्थित आहे, म्हणून त्या कर्माचा, त्या सेवेचा भोक्ता परमेश्वरालाच मानलं पाहिजे. म्हणून इथे सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता भगवंतांनी स्वतःलाच म्हटलेला आहे. यज्ञ आणि तप या दोन्ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. यज्ञ ही भारतीय संस्कृतीतील एक अलौकिक अशी मूलभूत संकल्पना आहे. यज्ञ हा शब्द यज धातूपासून तयार होतो. यज्ञ म्हणजे देवपूजा, संगती करणं, दान देणं असं संस्कृती कोशात म्हटलं आहे. श्रेष्ठांची देव मानून पूजा करणं, समवयस्कांचं संघटन करून त्यांना प्रेमाने जोडणं आणि कनिष्ठांच्या उपयोगी पडणं म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे समष्टीला समृद्ध करणं. यज्ञ म्हणजे त्याग. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. पितृयज्ञ, भूतयज्ञ, ऋषीयज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ असे पंचमहायज्ञ सांगितले आहेत. त्यांच्या आचरणाने व्यक्तीचा स्व, कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व असा क्रमाक्रमाने विकास होतो. व्यक्तीच्या जाणीवेचा परीघ विस्तारतो. तप म्हणजे तपो मे हृदयं साक्षादात्माहं तपसो नघ. हे तप म्हणजे माझं प्रत्यक्ष हृदय होय आणि उलट मीही तपाचा आत्मा आहे असं भगवंत श्रीमद भागवतात म्हणतात. तप याचा शब्दशः अर्थ तापविणे असा आहे. तपामुळे आपल्या जीवनाला हवा तसा आकार देण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं. आत्मसुखासाठी देहसुख विसरणं म्हणजे तप. महान ध्येयासाठी देह कष्टवणं म्हणजे तप. समाजाची सेवा करणं हेच या युगातील सर्वोत्तम तप होय असं स्वामी विवेकानंद म्हणतात. हे यज्ञ आणि तप हे ईश्वरार्पण बुद्धीने केले पाहिजे.
याचा भोगता परमेश्वर असून तोच त्यांच्या फलापासून आपल्याला मुक्त करणार आहे. सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व लोकांचा महेश्वर, महान असा ईश्वर, म्हणजेच या विश्वामागील शाश्वत असं ईशतत्व जे काही आहे ना ते सर्व भगवंताचंच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे. अनंत रूपांनी ईश्वरच या विश्वात व्यापून उरला आहे. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी. बापर कुमा देवी वरू, कुण बाणली कैसी. सुहृद सर्व भूतानां म्हणजे सर्व जीवांचा सुहृद, सर्व जीवांचा सखा, असे भगवंताचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन या श्लोकात केलेले आहे. मला सर्व जीवांचा सुहृद म्हणून जाणून घे, ही एक नितांत सुंदर कल्पना या श्लोकात मांडली आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाशी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नात्यांनी संवाद साधतात. कधी ते बंधू, कधी गुरु, तर कधी सखा म्हणून बोलतात. नवविधा भक्तीत सख्य भक्ती सांगितली आहे. अर्जुन हे सख्य भक्तीचं अद्वितीय उदाहरण आहे. सुहृद म्हणजे जो आपल्या हृदयाच्या जवळचा आहे तो. ईश्वर हाच सर्वांच्या जीवनाचा आधार असल्यामुळे तोच सर्व भूतमात्रांचा सुहृद आहे. निरपेक्ष भावनेने जो प्रेम करतो ना तो सुहृद. त्यामुळे परमेश्वरासारखा सुहृद दुसरा कोणीच नाही. हा सुहृद शेवटी जीवाला आपल्यातच विलीन करून घेतो. पुढील अध्यायांमधील आशयसूत्र भक्तीचा येथे विषय प्रवेश होतो. आपल्या मर्यादित शक्तीमागे त्याची अमर्यादित अशी शक्ती उभी आहे आणि आपण त्याच्यावर विश्वासाने अवलंबून राहू शकतो. ही भावना महत्वाची आहे बरं. आणि या भावनेने भक्ती करणाऱ्यांना परमशांती मिळते असं नाथ महाराज म्हणतात. या परी अनन्य भक्ती, जे सर्वदा सर्वभूती करती. ते भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती, सहज पावती अनायासे. करिता ऐक्य भावे निज भक्ती, उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती. ज्ञात्वा मां शांती मृच्छती म्हणजे जो सर्व यज्ञ तपांचा भोगता आहे, जो सर्व लोकांचा महेश्वर आहे, जो सर्व जीवांचा सुहृद, सर्व भूतमात्रांचा रक्षण करता, त्यांच्यावर प्रेम करणारा तोच परमात्मा आहे. अशा प्रकारे परमात्म्याला जाणून घेतल्यावर जीवाला परमशांती प्राप्त होते. ज्ञात्वा म्हणजे जाणून. जाणणं म्हणजे भौतिकदृष्ट्या वस्तुनिष्ठतेने जाणणं नाही, तर हे जाणणं म्हणजे आध्यात्मिक अनुभूती घेणं, आत्मसाक्षात्कार करून घेणं. बाह्यतः बघितलं ना तर देवकी पुत्र श्रीकृष्ण हे भगवंताचं स्थूल रूप, पण सूक्ष्मदृष्ट्या बघितलं ना तर अणोरणीयान महतो महीयान म्हणजेच सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आणि मोठ्यात मोठा असा परमेश्वर आहे नव्हे, साक्षात ब्रह्मच आहे.
हे तू जाणून घे, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहे. हे जाणल्यानेच परमशांती प्राप्त होते. हाच अनुभव माऊलीही वर्णन करतात. दृष्टी माझी रूप लखलखित देखले, अव्यक्त ओळखिले तेजाकार. सावळे सुंदर रूप बिंदुले, मन हे मुराले तया माझी. अणुरेणु ऐसे बोलती संत जन, ब्रह्मांड संपूर्ण तया पोटी. निवृत्तीची जाण ज्ञानदेव पावला, सोयरा लाधला निवृत्ती कृपे. समानतेचा भाव सांगणारा हा 5वा अध्याय आहे. आपण सर्व समान आहोत. प्रत्येकात तेच ब्रह्म, तेच चैतन्य तत्व विद्यमान आहे. बरं, तेच परमात्म तत्व आपल्याला प्रत्येकात बघायचं आहे. बाह्यतः कितीही भिन्नता असली तरी अंतस्थ तेच एक तत्व आहे. या एकत्वाच्या जाणीवेनी जीवन जगायचं आहे. या अध्यायात सुरुवातीला कर्मयोग आणि ज्ञानयोग सांगितला, नंतर राजयोग आणि शेवटच्या श्लोकात भक्तियोगाचं महत्त्व सांगितलं आहे. कर्मसन्यास योग असं या अध्यायाचं नाव आहे. पण भगवंतानी कर्माचा संन्यास सांगितलेला नाही, तर कर्मातील आसक्तीचा, कर्तृत्वाच्या अहंकाराचा आणि भोक्तृत्वाचा त्याग करायला सांगितला आहे. बरं, त्यामुळेच मनुष्य ब्रह्मनिर्वाण पदापर्यंत पोहोचणार आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम 5मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.